हा पॉइंट. तर हा पहिली गोष्ट आहे अपेक्षा. काय अपेक्षा आहे? आता नोकराला मालकाकडनं काय अपेक्षित आहे सांग मला. पण ठरवलं काय अपेक्षित. आता आपण काम सुरू केलं ना, मालकाने हे करावं, मालकाने ते करावं, जे काय असेल डोक्यात असेल तुमच्या ते तुम्हाला सांगायचं. थोडंसं मोठ्याने बोलायचं याच्या, मी जसं बोलतो तसं. ओके, सांगा आता नोकराकडून मालकाची म्हणजे मालकाकडून नोकराची अपेक्षा काय? कुठलं एक करायचं कसं पाहिजे? म्हणजे टायमिंगला थोडस समजून घेतलं पाहिजे आणि परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे त्यांनी. एखाद्या वेळी नोकराची परिस्थिती किंवा मालकाने समजून घ्यायला पाहिजे ही मालकाकडून अपेक्षा आहे नोकराची. बरोबर. मालकाने नोकराकडून याची अपेक्षा की त्यांनी काम व्यवस्थित करायला पाहिजे, परिस्थितीची जाणीव असावी. नोकरी अपेक्षित आहे. मालक कसा असावा? त्यांनी समजून घेतले पाहिजे कसं फिजिकली मेंटली सगळे प्रॉब्लेम जे आहेत मालकाने पण, कारण ते पण त्याच कंडिशन मधून गेलेले असतात ना. मग त्यांनी पण त्या परिस्थितीची जाणीव असली पाहिजे त्यांना की बाबा त्यांच्यासोबत असं करू नये. म्हणजे कधी कधी काय होतं ते फ्रस्ट्रेशन वगैरे म्हणजे इकडचा राग तिकडे असं नाही करावं त्यांच्यासोबत. व्हेरी गुड, एक्सलेंट, गुड. अपेक्षा आहे मालकाकडून कामाचा व्यवस्थित मोबदला भेटावा आणि जो जॉब आहे तो रिस्पेक्टफुली असावा. जो जॉब दिलेला आहे, काम दिलेलं आहे ते रिस्पेक्टफुल असावं. त्याचा आदर. आता समजा एक आयसीयू मध्ये काम दिलं, करेक्ट, आयसीयू मध्ये काम दिलं, आयसीयू मध्ये नर्सचं काम दिलं, तर इंटरनेट लावणं वगैरे ठीक आहे, पण समजा टॉयलेट स्वच्छ करायला लावलं तसं नाही व्हायला पाहिजे. असं म्हणायचं ना, जे जॉब आहे तो डिग्रीनुसार आणि जे सांगितलंय त्यानुसार असावा. तुझ्याबरोबर लई फीडबॅक असतो जनरल, असं काय नाही की मुस्लिम आलं जनरल. तुम्ही सगळ्या नोकरांना आता रिप्रेझेंट करताय, सगळ्या नोकरांचं प्रतिनिधित्व करताय, मालकांनी कसं पाहिजे समजून घेतलं पाहिजे स्टाफला. म्हणजे सगळ्या कामाच्या बाबतीत पण समजून घेतलं पाहिजे आणि आपण पण व्यवस्थित केलं पाहिजे. जी अपेक्षा आहे म्हणजे नाही म्हणजे कोणतीच म्हणजे असं काही कोणत्या ह्याच्यामध्ये काही चूक वगैरे झाली तर असं समजून घे, म्हणजे प्रत्येक गोष्टी ओके. म्हणजे अपेक्षा की मालकाने प्रत्येक गोष्टी व्यवस्थित समजून सांगावी, भाषा व्यवस्थित असावी, नोकरासोबत भाषा व्यवस्थित असावी आणि त्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन नसावं की प्रत्येक कामाच्या ठिकाणी व्यवस्थित पाहिजे वातावरण. ही दोन गोष्टी खूप चांगल्या म्हटल्या की जिथं कामाचं वातावरण आहे तिथं टेन्शन नसावं, स्ट्रेस नसावा, आणि एखादं काम सांगताना किंवा जर चूक असेल तर ती चूक सांगताना भाषा व्यवस्थित असावी. छान सांगितलं. बोल आता इकडे येऊन बोला. ये चल, सगळ्यांना बोलायचंय. मालकाने ह्याचं ऐकून सांगितलं, एक दिवस उशीर झाला तर मालकाने ह्याचं ऐकून काढून एखाद्या कामामध्ये, हे मालकाची अपेक्षा. बरोबर. मालकाने गॉसिपिंगकडे लक्ष देऊ नये. ह्या राक्षसाला अजिबात आपला मित्र बनवू नये. ओंक्याबद्दल संख्याने काही सांगितलं तर ओंक्यावर ऍक्शन. संख्या म्हटलं म्हणून व्हेरीफाय न करता चुकीच आहे, इन्व्हेस्टिगेट करा. प्रॉपर आधी ओंकारला विचारा. म्हणजे काय हलक्या कानाचं असू नये मालकांनी, आणि त्याच्यामुळे चुका होतात आणि चांगले एम्प्लॉईज ला आपल्याला मुकावं लागतं थोड्याशा गैरसमजामुळे. बरोबर. जर एखादी काम करताना जर एखादी चूक घडली तर ती दुसऱ्याला न सांगता ज्याच्याकडून घडली त्याला सांगता. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. बस 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 बस. तर चूक झाली एखादी तर इकडं तिकडं करण्यापेक्षा याला येतच नाही, त्याला येतच नाही, तो असाच आहे असं म्हणण्यापेक्षा ज्याच्याकडून चूक झाली त्यालाच बोलवा, त्याच्याशी समजूतदारपणे बोला आणि ती चूक सुधारता कशी येईल
याच्यावर दोघांनीच ठरवा, तिसरा कशाला पाहिजे मध्ये, बरोबर? कारण कुणालाच असं चालत नाही आपल्याबद्दल, आपल्या चुकीबद्दल दुसरीकडे कुठं बोलले जाते, आवडत कुणालाच नाही. कोऑर्डिनेशन वगैरे जे काय आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. काम करतात त्यांच्यासोबत आणि ठामपणे म्हणजे एकमेकाला जे काय असेल काम, समजा मला जे काम दिले ते काम मी व्यवस्थित करतो का नाही याच्यावर थोडंफार लक्ष दिल्याच्या नंतर व्यवस्थित करून घेणे. काही चुका असतील तर सांगली एक दोन वेळेस किंवा हे असं कर तसं कर सांग. यांनी पण एक चांगला पॉइंट घेतलाय, त्याला शब्द आहे मॉनिटरिंग, इंग्रजीमध्ये म्हणतात क्वालिटी मॉनिटरिंग. हे खरं फक्त मालकाचं काम आहे. मॉनिटरिंग म्हणजे काय? सुपरवायझिंग. सुपरवायझिंग म्हणजे काय? लक्ष ठेवणे, मुकादम. काय? मालक हा चांगला मुकादम असायला पाहिजे, त्याचं लक्ष पाहिजे सगळीकडे, काय चाललंय, बरोबर चाललंय का, कुठं काही चुकतंय का, चुकत असेल तर ते बरोबर करणं. एखाद्या एम्प्लॉईचं काही प्रॉब्लेम असेल तर त्याला वेगळं घेऊन व्यवस्थित समजून सांगणं की आता तू दिसलं होतं असं करू नको परत. म्हणजे काय की लक्ष पाहिजे मालकाचं. असं होऊ शकणार नाही की मालक घरी बसलाय आणि चाललंय हॉस्पिटल तर मी आहे, असं नाही. तो त्या जिथं त्याची आवश्यकता आहे तिथं यायला पाहिजे त्यांनी, आणि त्याचं सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष पाहिजे. अनालिसिस त्याला काय म्हणतो आपण? अनालिसिस म्हणजे मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे मोजमाप. काय? मोजमाप. सगळ्याच गोष्टींचं मोजमाप पाहिजे. किती बरोबर एम्प्लॉय पाहिजेत आपल्याला, आकडा किती नफा झाला, किती नुकसान झालं, कुठं जास्त खर्च झाला, कुठं कमी खर्च होऊ शकतो, याचं त्याने कागद पेन घेऊन विश्लेषण करायला पाहिजे. विचार करून गोष्टी होत नाहीत, हे आपण काल ठरलेलं आहे आपलं. नुसता विचार करायचा नाही, विचार मनात आला की कागद घ्यायचा, पेन घ्यायचा, लिहून काढून त्याच्यावर अनालिसिस करायचं, त्याच्यावर त्या आधारावर निर्णय घ्यायचा. डोक्यात येईल त्याच्यावर निर्णय घ्यायचा नाही. प्रत्येक निर्णयाला कागद हा आधार असायलाच पाहिजे. कुठलाही निर्णय घेतला तर त्याच्यासाठी मोजमाप केलेला कागद आपल्याकडे पाहिजे, आणि त्याच्यावर आपल्याला कळतं की हा निर्णय आता घेतल्यावर. आणि एवढंच नाही, पुढची गोष्ट आहे, From distress to success, call Transform for no less. Search Transform Hospitals today.